कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं आप्पे, अगं मी तुझ्या घरात असून बी तुम्हाला घरातून बाहेर काढू शकली नाहीस आणि स्वतःला कलेक्टर म्हणवती कलेक्टर. वंस, अहो तुम्ही फक्त छोटे सरकारांचा नाही तर आमचा पण विचार केलेला नाहीये. अहो ह्या मनी मावशी सगळ्यांपेक्षा जास्त माझ्यासोबत असायच्या. त्यांनी मला काहीतरी केलं असतं तर. अर्जुन, अरे काय चाललंय हे? जे ऐकतोय ते सगळं नवीनच आहे. मागचे काही दिवस तुम्ही धोक्यात काढलेत. ही बाई काही करू शकली असती. दादा, विश्वास होता ना माझा आप्पीवर, आणि त्याच विश्वासामुळे मी आज माझं पोरगं गमावलं असतं. अर्जुन, तुझा विश्वास होता ना माझ्यावर, माझून थोडा विश्वास ठेवायला पाहिजे होता असतो. अरे जे कोणालाच सांगितलं नाही ते मी तुला सांगितलं होतं. मला तुझी सोबत हवी होती, पण तू काय केलंस? तडकाफडकी निर्णय घेतला आणि मनी मावशीला आधी घराच्या बाहेर टाकलं. अहो मॅडम, साहेबांनी कुठवर वाट बघायची होती? अहो तुम्ही त्यांना खेळवत ठेवलं आणि बघताना काय झालं असतं ते. अहो थोड्यासाठी नाही तर या म्हातारीने ना अमोलला पळवून नेलं असतं. हो दीदी, अगं काय गरज होती या बायला घरात ठेवून घ्यायची? आयुष्यात पहिल्यांदा मला तुझं पटणं झालंय बघ तिथे. जलिमों के साथी हम साथ साथ है. अरे दिप्या, अरे तू ना असा बारका आहे ना, बारकाच राहिलायस बघ. जरा दम काढ की, जरा सांगते दम काढ. मावशी, हे सगळं फक्त तुमच्यामुळे होतंय हा. मी तुम्हाला असंच नाही सोडलं. अगं सोडूच नको, मी कुठं म्हणते सोडतावा, पण त्याच्या आधी मी सगळं करून ठेवलंय. ही तुझ्या घरातली सगळी बावळाट माणसं यांना काय वाटतंय मी काय आम्हाला पळून न्यायला आले वय? अजिबात नाही. आणि खरा बॉम्ब तर अजून मला फोडायचा हाय. म्हणजे काय गप्प्या, अजून काय वाढून ठेवलं या बाईनं आपल्या पुढ्यात? दमा दमा सगळं सांगते, अहो जरा दम काढा की. काय बया, पाणी होतं नाही का? काय शाबास. ते बाई कुठे गेली? ओ शेंडे बाई, धर एक ग्लास पकड. अगं धार म्हणते ना, बघती काय? आता ऐका, तुम्हाला काय वाटलं हा? मला काय हौस आली होय तुमच्या घरात अशी हमाली करत बसायची? सांगते सांगते, ही जी हक्काची जमीन होती ना, ती मिळवण्यासाठी मी तुमच्या घरात घुसली होते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.